जरांगे पाटलांना मारण्याची 2.5 कोटीची सुपारी दिली। आता ती सुपारी कुणी दिली माहित नाही, पण त्याच्यातला जरांगे पाटलांचा एक जुना सहकारी आहे ज्यांना ताब्यात घेतलं गेलेलं आहे। तर सुपारी देणाऱ्याला सांगते, बाबांनो, जरांगे पाटलांची सुपारी देणं सोपं नाही। जरांगे पाटलांचं शरीर फक्त एक दिसतं, पण त्यांच्या मागं कोट्यावधी मराठा समाज आहे बरं का। कोट्यावधी हात आहेत त्यांच्या मागं। त्यामुळं ना तुम्ही मराठा समाजाच्या काळजाला हात घातलेला आहे। आणि ज्या वेळेला समोर येईल ना कुणी सुपारी दिली, त्याची काय धडगत होणारच नाही, खरंच होणार नाही। कारण जरांगे पाटील गोरगरिबांचे कैवारी आहेत, गोरगरिबांचं काळीज आहेत। ती काय कुठले राजकारणी नाहीत, ती काय कुठले आमदार खासदार मंत्री नाहीत किंवा भ्रष्टाचारी नाहीत। त्यामुळं ना त्यांनी निस्वार्थी भावनेनं समाजावर प्रेम केलेलं आहे, 18 पगड जातीवर प्रेम केलेलं आहे। त्यामुळं तुम्हाला एवढं सोपं वाटलं का रे जरांगे पाटलांची सुपारी देणं किंवा त्यांना मारणं? ही फक्त एकदा माहीत झालं ना की जरांगे पाटलांची काय ग बाई, का गो मा को मा शोन का रे वागा, थंडी वाजती बाईला माझ्या, माहीत झालं ना की म्होरक्या कोण आहे सुपारी देणारा, तर त्याची काही धडगत नाही। कारण जरांगे पाटलांनी गोरगरिबांवर खूप प्रेम केलेलं आहे, मराठा समाजावर खूप प्रेम केलेलं आहे। आणि तुम्ही होऊन खाजवून दुखणं आणलंय ना, तर त्याची शिक्षा तर तुम्हाला मिळणारच आहे, हे विसरू नका। कारण कसं आहे, तुम्ही समोर येऊन हे नाही करू शकले, विरोध नाही करू शकले, आरक्षणाला विरोध होता, ते तुमचं सगळं फेल गेलं। मग आता तुमचा मूळवेध उठला आणि दिली सुपारी। पण तुम्हाला माहिती आहे का, ही तुमचा उठलेला मूळवेध फुटायला वेळ नाही लागणार। एकदा का फक्त माहीत झालं ना की जरांगे पाटलांची सुपारी देणारं कोण होतं। आणि मी प्रशासनाला एक विनंती करते, लवकरात लवकर तपास करा आणि जो कोणी सुपारी देणारा होता त्याला फक्त समाजाच्या समोर आतमध्ये नका टाकू। कारण आत्तापर्यंत किती जणाला शिक्षा दिली हो। तो आमचे संतोष भैया देशमुख निस्वार्थीपणे समाजाचं काम करत होते, निस्वार्थीपणे कुठलाही जातीभेद नाही करता समाजासाठी संघर्ष करत होते। तर त्यांना बी अशाच प्रकारे त्यांची हत्या केली गेली। मला सांगा, त्यांच्या कुटुंबाला भेटला का न्याय? भेटला का? ही असंच भांडण कितीतरी वर्ष कोर्टामध्ये रखडत राहतं आणि पूर्ण पिढी संपून जाती, तोपर्यंत ती निकाल लागतच नाही। त्यामुळं मी फक्त प्रशासनाला विनंती करते, जरांगे पाटलांची जी कुणी सुपारी दिली असेल ना, तो व्यक्ती समोर आला तर त्याला काय देणं नाही समाजाच्या हातात द्या। म्हणजे कायमची सुपारी द्यायची तर सोडा, तो सुपारी खायचीही विसरेल आणि सुपारीला बघितलं तरी त्याचा थरकाप व्हायला लागेल बरं का। सुपारी नुसतं नाव घेतलं तरी त्याचा ही वाजला पाहिजे। म्हणून फक्त एकच सांगायचंय की जो कोणी असेल त्याला कायद्यानं करू ह्या गोष्टी करूच नका। त्याला ना समाजाच्या समोर द्या। गप ना ग चंपे, किती खोड्या करायली तू, आज काय झाले तुला? अहो आमची चंपी ना लय आगाऊपणा करायली। गप ग। तर मला एकच सांगायचंय, जो कोणी असेल ना त्यांना, कारण जरांगे पाटलांनी वेळोवेळी आंदोलन उभे केले, उपोषण उभे केले, ते केले कुणासाठी? तर गोरगरिबांसाठी, मराठा समाजासाठी। मग ह्यांच्या कितीतरी लोकांच्या बुडाला भरपूर आग लागली आणि जरांगे पाटलांच्या विरोधात बोलायला लागली। पण विरोधात बोलून पण आग लागली एवढा, म्हणजे इतका त्यांनी विरोध करून पण जरांगे पाटील सक्सेस झाले। आणि कुठंतरी ह्या गोष्टीचं त्यांना हे वाटलेलं आहे मनातून की जरांगे पाटील सक्सेस कसे झाले आपण एवढा का? तर जरांगे पाटलांकडे कुठली खुर्ची नव्हती, पद नव्हतं, कुठला नेता नव्हता, कुठला पुढारी नव्हता किंवा कुठल्या पक्षातले नव्हते, तरी सुद्धा जरांगे पाटील सक्सेस कसे झाले? मग ह्यांचा कमीपणा झाला। आणि त्यामुळं जे कुणी सुपारी दिलेली आहे ती प्रशासनानं लवकरात लवकर त्या व्यक्तीला समाजाच्या समोर आणावं। आणि जरांगे पाटलांच्या केसाला जरी धक्का लागला तरी अख्खा महाराष्ट्र पेटून उठेल, अख्खा महाराष्ट्र, कोट्यावधी मराठा समाज पेटून उठेल। त्यामुळं प्रशासनानं ह्याच्याकडं लक्ष केंद्रित करणं खूप गरजेचं आहे। कारण ही गोष्ट दिसती तेवढी साधी नाही किंवा सरळ नाही, ही खूप मोठं कटकारस्थान केलेलं आहे, खूप मोठा कट रचलेला आहे। पण एक की बाबा जरांगे पाटलांचं नशीब चांगलं आहे,
किंवा जरांगे पाटलांवर कितीतरी गोरगरिबांचे आशीर्वाद आहेत म्हणून कुठली तरी वाईट घटना घडायच्या आधी ही समाजासमोर आलं. आणि ही गोष्ट साधी नाही की जरांगे पाटलांच्या रक्ताला जी गोळी चाटून जाईल ना आणि ती गोळी चाटायला लावणारा जो कुणी असेल ना त्याचे काय हाल होतील ना हे कुणी सांगू शकत नाही. कारण कसं ह्या समाजामध्ये जो कोणी चांगलं कार्य करायला, समाजासाठी करायला, निस्वार्थीपणे करायला की हे काही आहेतच गिदाडं घारी, बरोबर त्यांच्या पाठीमागं लागतातच. आत्ता आपले रविराज साबळे दादा एक शेतकरी पुत्र आहेत, शेतकऱ्यासाठी संघर्ष करायले, शेतकऱ्यासाठी 4 शब्द बोलले तर किती जणांच्या बुडाला आग लागली आणि रविराज दादाला धमक्या दिल्या. तसं जरांगे पाटलांनी तर किती जणांच्या तरी थोबाडीत मारल्यासारखं काम केलेलं आहे, किती जणांच्या तरी विरोधाला तोंड देत संघर्ष जिंकलेला आहे. त्यामुळं आपल्या संघर्ष योद्धेवर खूप मोठं संकट आलतं पण त्यांच्या पाठीमागं खूप मोठे आशीर्वाद होते म्हणून त्या संकटापासून आपले दादा दूर झालेले आहेत. पण आत्ता पण शक्यता नाकारता येत नाही कारण आत्ता एक पकडले गेले पण आणखीन असे कितीतरी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळं प्रशासनाला एकच परत एकदा विनंती करते की लवकरात लवकर ह्या गोष्टीचा शहानिशा करावा आणि जो कोणी होता सुपारी देणारा त्याला फक्त आणि फक्त समाजाच्या हातात द्यावं. त्याला अजिबात नाही आतमध्ये कारण आमचा ना ह्याच्यावरचा विश्वास उडालेला आहे. संतोष भैया देशमुखांची हत्या केली, आपल्या ज्ञानेश्वरीताई मुंडेंच्या मिस्टरांची हत्या केली, आत्ता ह्या डॉक्टरनं आत्महत्या केली. काय हो काय म्हणजे बघा ना काय काय शिक्षा दिली. त्यामुळं ना जो कोणी जरांगे पाटलांची सुपारी देणारा आहे त्याला फक्त समाजाच्या हवाली करायचं. कारण ते आतमध्ये टाकणार, पुन्हा इकडून आम्ही पुरावे जमा करणार, तिकडून ते पुरावे जमा करणार आणि पैशाचं बजेट जास्त भेटलं की पुन्हा हे सिद्ध करणार की नाही हे अफवाच होतीन, खोटंच होतं ना असंच होतं. म्हणून ना मी माझ्या समाजाला पण सांगते की जो कोणी सुपारी देणारा आहे त्याला माफी नाही आणि त्याला आतमध्ये टाकायचं नाही नाहीच. कारण त्यानं जरांगे पाटलांची सुपारी दिली ती शासनाची नाही. त्यामुळं त्याला शिक्षा ही जरांगे पाटील आणि आम्हीच देणार, शासन नाही. कारण बस झालात आत्तापर्यंत शासनानं कुणाला किती शिक्षा दिल्यात आणि किती सत्तेच्या मार्गानं चाललंय ही सगळ्या समाजासमोर आलेलं आहे. त्यामुळं जो कोणी असेल आणि जरांगे पाटलांना सुपारी देणं म्हणजे तोंडाचं माप नव्हतं. आणि हे जी काही ही वानबोडेबाई म्हणती ना की ही जरांगे पाटलांना पैशाचं किंवा मुद्दाम कट रचला तर बाई तुझ्या मेंदू एवढा सडलाय ना काय झालेलं आहे तुझ्या डोक्यावर झालाय परिणाम. कारण तुझ्या घरच्यांनी तुझ्या बुडावर लात मारून तुला बाहेर हाकललेली आहे. त्यामुळं ना तुझा मेंदू झालाय बधीर. कारण जर स्वतः जरांगे पाटलांचं ही कटकारस्थान असतं तर पोलीस स्टेशन पस्तोर हे प्रकरण नेलं नसतं, त्यांनी बाहेरच मिटवलं असतं बरं का. एवढी तरी तुला अक्कल येणं गरजेचं आहे. म्हणून बाई त्या जरांगे पाटलांचा खाऊन 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 तू करोडपती लोकपती झालेली आहेस. आता बंद कर की, किती दिवस खाणार गा आणखीन. आता झालं की पोटापुरतं तुला झालं, घरदार चांगलं झालं, परत कपडे लत्ते चांगले घेतली, सोनं नाणं घेतलं त्या जरांगे पाटलांच्या नावावर आणि तू म्हणती की जोगवा मागत्यात माझ्या नावानं. अगं बाई तूच त्या जरांगे पाटलांच्या नावावर जोगवा मागून 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 मोठी झालेली आहे आणि तुझ्या नावावर काय जोगवा मागावा. आणि तू त्या लायकीची तरी आहेच का तुझ्या नावावर जोगवा मागायच्या. कारण इतर लोकांना माहिती नसेल तुझी काय लायकी आहे, पण मला चांगल्या प्रकारची माहिती आहे की तुझी काय लायकी आहे. तू बाई किती चारित्र्यवान आहेस, तू बाई किती चांगली आहेस. आणि तू जरांगे पाटलांना म्हणते का की ठोकणार बेवड्या. अगं तू बेवडी नाही का. जरांगे पाटलांनी कधी शरीर नाही दाखवलं पण तू जरांगे पाटलांच्या अंडरपॅन्टीपासून पाहिलंस, त्यांच्या गोटेपासून पाहिलंस, आणखीन काय काय पाहिलंस. त्याच्यामुळं कळतं तू बाई किती चांगली आहेस ती. बाकीचं जाऊ दे ग, जरांगे पाटलांचं तू काय काय पाहिलं हे तुलाच माहिती. पण तू स्वतःचं शरीर दाखवून कुणीकडून आत्ता त्या जरांगे पाटलांवर तुझं पोट भरायलं म्हणून तो विषय वेगळा आहे. आत्ता सभ्यपणाचा आव्हान आहे, करून करून भागली देवपूजाला लागली. पण ज्या वेळेला तुला व्ह्यूज कमी येत होते, तुला कुत्र विचारत नव्हतं, जरांगे पाटलांमुळं तुला माणसं जरा विचारायला लागले, विचारत नव्हतं, त्यावेळेला तू शरीराचे माप दिलेच.
व्ह्यूज द्या, लाईक द्या, मग मी माझी कंबर दाखवते, माझी छाती दाखवते, माझं पोट दाखवते, म्हणू तू पैसे कमवले, व्ह्यूज कमवले. आणि नाही, आत्ता इथून पुढं ना जे जरांगे पाटलांना घाणेरड्या शब्दात बोलतील, जरांगे पाटलांची ही बस झालं ह्यांचा लाड. आपण त्यांच्याविषयी घाणेरड्या शब्दात बोलणाऱ्या लोकांना दुर्लक्षित केलं म्हणून आज हिंमत झाली त्यांची सुपारी द्यायची. पण ज्या वेळेला पाटलांवर नको त्या शब्दात बोलणाऱ्याला आपण वेळीच उत्तरे दिली असते आणि जाब विचारला असताना तर आज को हिंमत झाली नसती.